Hello students, we are studying the chapter nutrition in living organism. Yesterday we studied transportation in plants. We had studied the photosynthesis in plant. We know that during the photosynthesis, आता photosynthesis मध्ये काय होतं, plants produce their own food material. आता वनस्पती जेव्हा अन्न तयार करतात तर अन्न कोणत्या स्वरूपामध्ये तयार करतात? The food is produced in the form of कार्बोहायड्रेट. तर त्यांच्या शरीरामध्ये फूड जे आहे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये तयार होतं, म्हणजे ग्लुकोज. आता आपण बघितलेलं आहे ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, लॅक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे, त्यानंतर DNA, RNA यांच्यामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्लुकोजसुद्धा काय आहे मग कार्बोहायड्रेट. आता ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण बघितला काय आहे, C6H12 अँड O6. तर याच्यामध्ये काय काय मग कार्बन, C म्हणजे कार्बन, H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे तीन एलिमेंट्स जे आहेत हे कार्बोहायड्रेट्समध्ये आहेत. पण त्याचबरोबर द प्लांट प्रोड्युसेस द प्रोटीन. वनस्पती काय तयार करतात, प्रोटीन सुद्धा तयार करतात. तर प्रोटीन्स जे आहेत तर प्रोटीन्समध्ये काय काय मग, प्रोटीनमध्ये सुद्धा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय नायट्रोजन सुद्धा आहे. N म्हणजे नायट्रोजन. आता बघा प्लांट्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन, ऑक्सिजन. प्लांट्स जेव्हा फोटोसिंथेसिस करतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड घेतात, आपल्याला माहीत आहे. तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा घेतात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साईड CO2 यामधून कार्बन त्यांच्या शरीरामध्ये जातं. त्यानंतर प्लांट ॲब्सॉर्ब द वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O, म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनसुद्धा त्यांना पाण्यामधून मिळतो. तसंच रेस्पिरेशनमध्ये सुद्धा ऑक्सिजन बाहेर पडतो, तो ऑक्सिजन त्यांना वापरता येतो. मग हा राहिलेला त्यांना नायट्रोजन. मग प्रोटीन बनवण्याकरता त्यांना काय लागतं, नायट्रोजन. मग नायट्रोजन ते कुठून घेतात, नायट्रोजन. हाऊ डू प्लांट ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आता प्रोटीन तयार करणं प्लांट्सला खूप आवश्यक आहे, कारण प्रोटीन हे जे आहे बॉडी बिल्डिंग न्यूट्रियंट आहे. म्हणजे वनस्पतींच्या वाढीकरता प्रोटीन हे खूप आवश्यक असतं. नुसतं वनस्पतीच नाही, आपल्या शरीराची वाढ जी आहे ती सुद्धा कशामुळे होतं, प्रोटीन्समुळे होतं. म्हणजे प्रोटीन्स त्यांना खूप आवश्यक असतं. मग प्रोटीन्स कसं तयार होतं, मग त्यांना प्रोटीन्स करता नायट्रोजन लागतं. कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर त्यांच्यामध्ये आहे. तर आपल्याला माहीत आहे मग वातावरणामध्ये नायट्रोजन आहे. द एअर कंटेन्स 78% ऑफ नायट्रोजन. बरोबर आहे, वातावरणामध्ये हवेमध्ये किती आहे, 78% नायट्रोजन आहे. बट धिस नायट्रोजन इज नॉट युजफुल फॉर द प्लांट्स, कारण प्लांट्स तो नायट्रोजन वापरत नाही. हाऊएव्हर प्लांट्स कॅनॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. म्हणजे या नायट्रोजन जो 78% आपल्या वातावरणामध्ये आहे त्याला आपण ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन म्हणू किंवा गॅसियक नायट्रोजन म्हणू. तो नायट्रोजन प्लांट्सला वापरता येत नाही. मग त्यांना कोणता नायट्रोजन वापरता येतो, हा जो ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते त्याच्या कंपाऊंड्समध्ये करावं लागतं. आणि ज्या प्रोसेसमध्ये या नायट्रोजनचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंडमध्ये होतं त्या प्रोसेसला म्हटलं जातं नायट्रोजन फिक्सेशन. इट मीन्स दॅट नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय होतं मग, कन्व्हर्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑर गॅसियस नायट्रोजन इनटू देअर कंपाऊंड्स. मग त्याचे कंपाऊंड्स जे आहेत त्याचे कंपाऊंड्स म्हणजे कोणते आहेत, नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, ही जी आहे याला म्हटलं जातं नायट्रोजन फिक्सेशन. आलं लक्षात. कन्व्हर्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑर गॅसियस नायट्रोजन इनटू देअर कंपाऊंड इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. मग नायट्रोजन फिक्सेशनच्या पद्धतीने मग काय होतं की ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंड्समध्ये होतं आणि ते नायट्रोजन मग प्लांट्स काय करतात, प्रोटीन बनवण्याकरता वापरतात आणि त्या प्रोटीन्समुळे त्यांची वाढ ही होत असतं. नाऊ वी हॅव टू स्टडी हाऊ नायट्रोजन फिक्सेशन टेक्स प्लेस. आता नायट्रोजन फिक्सेशन कसं होतं, नायट्रोजन फिक्सेशनच्या दोन पद्धती आहेत. द फिक्सेशन ऑफ नायट्रोजन टेक्स प्लेस बाय 2 वेज. द फर्स्ट इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल फिक्सेशन अँड अनदर इज कॉल्ड ॲज ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन. आता बायोलॉजिकल जर म्हटलं आपण तर बायोलॉजी म्हणजे इट इज रिलेटेड विथ लिव्हिंग थिंग्स. सजीवांच्या मार्फत नायट्रोजनचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंड्समध्ये होतं, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, बायोलॉजिकल फिक्सेशन. इन दिस प्रोसेस द मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युजफुल फॉर बायोलॉजिकल फिक्सेशन. तर बायोलॉजिकल फिक्सेशन जे आहे हे 2 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते बायोलॉजिकल फिक्सेशन घडून आणतात. ती 2
मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर, फर्स्ट इज रायझोबियम आणि दुसरं आहे ॲझॅटोबॅक्टर. Rhizobium and Azotobacter are the two microorganisms which converts the atmospheric nitrogen into their compounds. Therefore biological fixation it is takes place by two microorganisms. हे दोन्ही मायक्रोऑर्गॅनिझम्स आहे, रायझोबियम आणि ॲझॅटोबॅक्टर. आता रायझोबियम कुठं असतात? रायझोबियम्स आर प्रेझेंट इन द रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. आता रूट नोड्यूल्स म्हणजे काय? रूट नोड्यूल्स कुठं असतात? रूट नोड्यूल्स आर प्रेझेंट इन द लेग्युमिनस प्लांट. लेग्युमिनस प्लांट कशाला म्हणायचं? की ज्या प्लांटच्या मुळांच्या गाठीवरती मुळांवरती गाठी असतात, ज्या प्लांटच्या मुळांवरती गाठी असतात त्यांना लेग्युमिनस प्लांट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी हे प्लांट आहे माझ्याकडे बघा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हे दिसतात, दीज आर द नोड्यूल्स. हे काय आहेत? नोड्यूल्स आहेत. हे नोड्यूल्स जर आपण फोडले आणि मायक्रोस्कोप खाली जर आपण बघितले बघा, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसू शकतात, दीज आर द नोड्यूल्स. आता हे एक वनस्पती आहे माझ्याकडे ज्याला आपण चवडी म्हटलं जातं. चवडीचं झाड आहे आणि चवडीच्या झाडाच्या मुळांवरती गाठी असतात आणि या गाठींमध्ये काय असतात? मग रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया आहे. कळलं मग तुम्हाला? आता ज्या प्लांटच्या मुळांना अशा प्रकारच्या गाठी असतात त्यांना लेग्युमिनस प्लांट म्हटलं जातं आणि ह्या ज्या गाठी आहेत त्याला काय म्हटलं जातं? रूट नोड्यूल्स. आणि याच्यामध्ये काय असतात? मग रायझोबियम बॅक्टेरिया. अँड दिस रायझोबियम बॅक्टेरिया कन्व्हर्ट्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू देअर कंपाऊंड. म्हणजे ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करतात? त्याच्या कंपाऊंड्समध्ये करतात. दे कन्व्हर्ट्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट. त्याचं रूपांतर कशामध्ये करतात? नायट्रेटमध्ये करतात आणि नायट्रेटमध्ये केल्यानंतर तो जो नायट्रोजन आहे प्लांट्स ॲब्सॉर्ब करून प्रोटीन्स तयार करतात. आता दुसरे जे बॅक्टेरिया सांगितलं त्याचं नाव काय आहे? ॲझॅटोबॅक्टर. परत लिहितो मी, ॲझॅटोबॅक्टर. आता ॲझॅटोबॅक्टर कुठं असतात? दे आर प्रेझेंट इन द सॉईल. जमिनीत मातीमध्ये हे ॲझॅटोबॅक्टर असतात आणि मातीमधले हे जे ॲझॅटोबॅक्टर आहेत ते काय करतात? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्शन कशामध्ये करतात? नायट्रेटमध्ये. नायट्रोजन इज कन्व्हर्ट इन टू द नायट्रेट आणि हा जो नायट्रेट आहे मग नायट्रेट काय करतात? प्लांट आपल्या प्रोटीन्स तयार करण्याकरता वापरतात. आता रायझोबियम आपण बघितलं, रायझोबियम कशामध्ये असतात? रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट. म्हणून लेग्युमिनस प्लांट जे आहे तुमच्या शेतामध्ये जर त्याचं पीक घेतलं तर तुमच्या शेताची सुपीकता वाढतं. आपण सॉईल या चॅप्टरमध्ये बघितलं, याच्या आधीचा जो चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस सॉईलमध्ये बघितलं हाऊ टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉईल. त्यामध्ये बघितलं लेग्युमिनस प्लांट आपण पेरायला पाहिजे की ज्यामध्ये लेग्युमिनस प्लांट कोणते ओळखणं सोपी आहे. डायकॉटिलिडोनस प्लांट्स आर मोस्टली लेग्युमिनस. तुमचं चना असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्या डाळी तयार केल्या जातात ते सगळ्या वनस्पती जे आहेत त्या लेग्युमिनस प्लांट आहे. आणि कुठलंही झाड तुम्ही उपटून बघायचं, तुम्ही जर मुगाचं झाड उपटून बघितलं तर त्याच्या मुळांवरती तुम्हाला गाठी दिसतील. तर हे काय? लेग्युमिनस प्लांट आहे. आता दुसरं आपण बघू ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन म्हणजे काय. आता ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन म्हणजे काय होतं की ॲटमॉस्फिअरमध्येच नायट्रोजन जो हवेमधला नायट्रोजन आहे त्याचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंडमध्ये होतं, त्याला ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं. आणि ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन इट इज टेक्स प्लेस ड्युरिंग द लाइटनिंग ऑर थंडरबोल्ट्स. लाइटनिंग म्हणजे जेव्हा आकाशामध्ये विजा चमकतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि त्या विजा चमकतात आणि त्यामुळे ॲटमॉस्फिअरमधल्या नायट्रोजनचं कन्व्हर्शन त्याच्या कंपाऊंड्समध्ये होतं आणि नायट्रोजन फिक्सेशन करता ह्या विजा ज्या आहेत, लाइटनिंग जे आहेत, थंडरबोल्ट्स जे आहेत ते काय करतात? महत्त्वाची भूमिका बजावतात. मग काय होतं? व्हेन देअर ऑकर्स द लाइटनिंग इन द स्काय. जेव्हा आकाशामध्ये विजा चमकतात तर आपल्या हवेमध्ये काय असतो? नायट्रोजन असतो, बरोबर आहे. तर हवेमधला नायट्रोजन आहे त्याचं रिॲक्शन कशासोबत होतं? ऑक्सिजन सोबत होतं आणि ऑक्सिजन सोबत रिॲक्शन झाल्यामुळं कंपाऊंड तयार होतो त्या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साईड. याला म्हटलं जातं नायट्रोजन ऑक्साईड. मग हा जो नायट्रोजन ऑक्साईड तयार झालेला आहे तर नायट्रोजन ऑक्साईडचं परत O2 म्हणजे ऑक्सिजन सोबत परत रिॲक्शन होतं आणि या रिॲक्शनला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. मग या ऑक्सिडेशनमुळे त्या ठिकाणी नायट्रोजनचा कंपाऊंड तयार होतो नायट्रोजन ऑक्साईड. NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड. आता हा जो नायट्रोजन ऑक्साईड आहे हा नायट्रोजन ऑक्साईड मग रेन वॉटरमध्ये मिक्स होतो. म्हणजे जे पाऊस पडतं, विजा चमकल्यानंतर पाऊससुद्धा पडतो, मग त्या पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड मिक्स होतो आणि त्यापासून नवीन कंपाऊंड तयार होतो H1O3 आणि याला म्हटलं जातं नायट्रिक ॲसिड. आणि हे जे नायट्रिक ॲसिड आहे HNO3 इट कॅन बी फॉल ऑन द ग्राउंड अलॉंग विथ द
रेन वॉटर, पावसाच्या पाण्यासोबत मग हे नायट्रिक ॲसिड आपल्या मातीवरती पडतं आणि मातीमध्ये मिक्स होतं आणि मातीमध्ये काय असतात मग मिनरल्स असतात. मग त्या मिनरल्स सोबत याची रिॲक्शन होतं आणि रिॲक्शन झाल्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होतात, सॉल्ट तयार होतात की ज्यामध्ये काय असतं मग नायट्रोजन असतात. मग त्या सॉल्टमधला नायट्रोजन जो आहे तो प्लांट काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. प्लांट यूज द नायट्रोजन सॉल्ट फॉर देअर ग्रोथ. तुम्ही नेहमी बघितलं असेल की आपण झाडांना नेहमी पाणी देतो, बरोबर आहे, पण त्या पाण्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. परंतु पावसाचं पाणी जेव्हा पडतं तर त्या पाण्यामुळे पिकांची वाढ चांगली होतं. असं नेहमी म्हटलं जातं की पावसाचं पाणी जेव्हा पडतं पिकं जे आहेत ते झपाट्याने वाढतात. आपण जे पाणी देतो, खालचं पाणी जे देतो त्या पाण्याने पिकांची वाढ होत नाही, कारण पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन हे सगळ्यात जास्त असतं अशा प्रकारे, आणि त्यामुळे पावसाच्या पाण्यामध्ये पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होतं. तर मला असं वाटतं की तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन जे आहे हे व्यवस्थित समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. थँक्यू.